मनोकामना न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. मालमत्ता कराच्या अभिलेखांमधील त्रुटींच्या दुरुस्तीसाठी मनपाचे आवाहन. लातूर. मनपाच्या वतीने मालमत्ता सर्वेक्षण व पुनर्मूल्यांकनाचे काम करण्यात आलेले आहे. यात त्रुटी असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी येत असल्याने दुरुस्तीची मोहीम हाती घेण्यात आली आहे. ज्या नागरिकांचे आक्षेप आहेत, त्या नागरिकांनी दिलेल्या कालावधीत संपर्क साधून आपले अभिलेख दुरुस्त करून घेण्याचे आवाहन मनपाच्या वतीने करण्यात आले आहे. लातूर शहर मनपाच्या वतीने 2015 या वर्षी मालमत्ता सर्वेक्षण व पुनर्मूल्यांकनाचे काम हाती घेण्यात आले होते. 2017 ते 18 या आर्थिक वर्षात हे काम पूर्ण झाले. त्या वर्षी मालमत्ताधारकांना विशेष नोटिसा देऊन आक्षेप मागविण्यात आले होते. त्या आक्षेपावर सुनावणी घेऊन व आक्षेपांचे निराकरण करून प्रत्यक्षात कर वसुली सुरुवात करण्यात आली आहे. सध्या मनपाकडे उपलब्ध असलेल्या मालमत्ता कर मागणी अभिलेखांमध्ये काही प्रमाणात त्रुटी असल्याच्या तक्रारी येत आहेत. मालमत्तेची नोंद धारकाच्या नावे नसणे, कर आकारणीमध्ये जास्तीचा दर लावणे, मालमत्तेचे मोजमाप चुकीचे असणे, वापराच्या प्रकारामध्ये बदल, तसेच पाणीपट्टी कर आकारणीबाबत नागरिकांच्या तक्रारी येत आहेत. मालमत्ता कर वसुलीसाठी हे अभिलेख दुरुस्त करणे आवश्यक आहे. नागरिक मालमत्ता कर भरतेवेळी तक्रारी करत आहेत. या तक्रारींचे निराकरण करून डेटा दुरुस्त करण्याच्या उद्देशाने मनपाच्या वतीने क्षेत्रीय कार्यालयामध्ये विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. मालमत्ताधारकांनी त्या दिवशी क्षेत्रीय कार्यालयात पुराव्यासह उपस्थित राहून अर्ज करणे आवश्यक आहे. ज्या मालमत्ता धारकास धारक म्हणून मालमत्ता कराचे मागणी बिल येत आहे, अशा मालमत्ता धारकांनी अर्जासोबत मालकी हक्काबाबत खरेदी खत, सातबारा, सिटी सर्व्हे उतारा, विकास कर व हस्तांतरण कर भरणा केल्याची पावती, सूचना पत्रकाची प्रत सादर करावी. मालमत्ता धारकांनी आपल्या मालमत्तेची नोंद नियमानुसार मनपामध्ये केलेली नसेल, तर खरेदी खत, सातबारा उतारा, सिटी सर्व्हे उतारा अशा प्रकारचे मालकी हक्काचे दस्तावेज सादर करून नियमानुसार शुल्काचा भरणा करून मनपा कर मागणी अभिलेखांमध्ये नोंद करून घ्यावी. मागील आर्थिक वर्षात कराचा भरणा केलेला असतानाही मागणी बिलामध्ये थकीत कराचा समावेश झाला असेल तर अशा मालमत्ताधारकांनी आपल्याकडील कर भरणा केल्याची पावती सादर करावी. चुकीच्या कर आकारणीबाबत मालमत्ता धारकांची तक्रार असेल तर अर्जासोबत बांधकाम परवान्याची प्रत, बांधकाम नकाशा व पूर्णत्वाचे प्रमाणपत्र सादर करावे. वापराच्या प्रकारामध्ये बदल झाला असल्यास मालमत्ताधारकांनी अर्जासोबत बांधकाम परवाना प्रत, बांधकाम नकाशा व बांधकाम पूर्णत्वाचे प्रमाणपत्र जोडावे. व्यवसाय बंद केल्याबाबतचा पुरावा सादर करावा. कर मागणी बिलामध्ये नावात दुरुस्ती करणे असल्यास खरेदी खत, सातबारा किंवा सिटी सर्व्हे उतारा, विकास कर व हस्तांतरण कर भरणा केल्याची पावती, सन 2023 ते 24 मध्ये मालमत्ता कराचा भरणा केलेली पावती व सूचना पत्रकाची प्रत सादर करावी. नळ जोडणी नसताना किंवा नळ जोडणी असून पाणीपट्टी कराचे मागणी बिल जास्तीचे येत असल्यास अशा मालमत्ता धारकांनी पाणीपट्टी कर भरणा केल्याची पावती सादर करावी. अर्जासोबत सादर केलेल्या पुराव्यांची अधिकाऱ्यांकडून पडताळणी करून अर्जावर नियमानुसार कार्यवाही करण्यात येणार आहे. त्यामुळे मालमत्ता धारकांनी दिलेल्या तारखेस क्षेत्रीय कार्यालयात आपली कागदपत्रे व अर्ज सादर करावेत. अर्ज सादर न केल्यास आपले काहीही म्हणणे नाही, असे गृहीत धरून मालमत्ता कराची वसुली सक्तीने करण्यात येईल, असे मनपाच्या वतीने कळविण्यात आले आहे. ए झोनमधील नागरिकांना सोमवार दि. मे रोजी मनपा मुख्य कार्यालयात अर्ज सादर करता येणार आहेत. बी झोनमधील नागरिकांना ठाकरे चौकातील मनपा शाळेत मंगळवार दि. मे रोजी अर्ज सादर करावयाचे आहेत. सी झोनमधील नागरिकांनी डालडा फॅक्टरी परिसरात असणाऱ्या पाण्याच्या टाकी जवळील कार्यालयात बुधवार दि. मे रोजी तर डी झोनमधील नागरिकांनी दि. मे रोजी गांधी चौकातील पाण्याच्या टाकीजवळ असणाऱ्या क्षेत्रीय कार्यालयात कार्यालयीन वेळेत अर्ज सादर करावेत, असे आवाहन मनपाच्या वतीने करण्यात आले आहे. मनोकामना न्यूज ही वेगळ्या व स्वतंत्र बातम्यांची वृत्तसंस्था आहे. बातम्या आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा. धन्यवाद.